नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर पहा, समुदाय आरोग्य अधिकारी जे CHO पद आहे त्या पदाची भरती येणार आहे। याबाबत आपण ऑलरेडी कल्पना दिलेली आहे। CHO जे पद आहे खूप चांगलं महाराष्ट्रामध्ये नर्सिंग या प्रोफेशनसाठी पोस्ट आहे। CHO पोस्ट ही भरती जवळपास 2000 पदासाठी येणार आहे। ठीक आहे, 2000 पदे CHO चे येणार आहेत। तर यासाठी तुम्हाला पूर्वतयारी जी आहे तुमचा अभ्यास वगैरे करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, त्यासोबत तुम्हाला चांगली रँक घ्यावी लागेल। रँक का घ्यायची? कारण CHO मध्ये तुम्हाला सांगतो, माझ्या आणखीन असे काही मित्र आहेत जे की सध्या फॉर्म त्यांनी घरापासून दूर भरलेले आहेत आणि घरापाशी येण्यासाठी ट्रान्सफर त्यांचा भेटत नाही आहे। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर CHO मध्ये तुमचं रँक चांगलं येणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या विलेजमध्ये जे सब सेंटर आहे, तुमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या नियर टू डिस्ट्रिक्टमध्ये कोणते असे सब सेंटर आहेत जे की वॅकंट आहेत, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधले लेटेस्ट वॅकंट सब सेंटर, ज्यालाच म्हटलं जातं आम, म्हणजे आयुष्यमान आरोग्य मंदिर। ठीक आहे, हे जे आम लिहिलेलं आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर, हे महाराष्ट्रामध्ये किती वॅकंट आहेत आणि कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, हा जो आहे लिस्ट खूप मोठी लिस्ट आहे, जवळपास 40 पेजेसची लिस्ट आहे। सगळे आपण पाहणार नाही, कोणता तरी एक जिल्हाच आपण यामधला कव्हर करू। ज्यामध्ये पहा, तुम्हाला जे आहे, जर हा PDF पाहिजे असेल, पूर्ण तुम्हाला पाहायचा असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये वॅकंट आहेत का नाही, त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल। टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल, त्यावर तुम्हाला जॉईन झाल्यानंतर ही माहिती जी आहे तुम्हाला भेटेल। ठीक आहे, तर पहा, सॅलरी ही जवळपास 40,000 असते। ठीक आहे, खूप चांगली पोस्ट आहे। CHO अधिकारी हे नाव तुम्हाला ज्यामध्ये लागतं। ठीक आहे, तर पाहू आपण एखादा चांगला कोणता तरी जिल्हा घेऊया किंवा छोटासा जिल्हा घेऊ, जेणेकरून आपल्याला तुम्हाला सांगण्यासाठी किंवा जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी समजून जाईल। तर पहा, यामध्ये पहा, सुरुवातीला अनुक्रमांक दिलेले आहेत, जिल्ह्याचे नाव आहे, तालुका आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यानंतर उपकेंद्र मंजूर म्हणजे आम। ठीक आहे, हे उपकेंद्र हे अगोदर नाव होतं, आता हे आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव आहे। ठीक आहे, हे उपकेंद्र काही दिवसामध्ये हे पण नाव पूर्ण कट होऊन जाईल, जेव्हा आम हे पूर्ण वापरण्यात येईल। त्यानंतर उपकेंद्राचा प्रकार जे आहे, जी दिलेलं आहे, कोलॅक्टेड किंवा नॉन कोलोकेटेड। ठीक आहे, त्यामध्ये स्वतःची इमारत आहे किंवा ओन आहे किंवा रेंटेड आहे, असे काही उपकेंद्र आहेत जे की दुसऱ्याच्या जागेवर आपण सरकार फक्त भाड्यावर ते उपकेंद्र चालवत आहेत। ठीक आहे, म्हणजे सरकार भाड्यावर असे काही बिल्डिंग वगैरे घेतले तर ज्यामध्ये त्यांनी सब सेंटर चालवतात। त्यानंतर आदिवासीमध्ये आहे किंवा नॉन आदिवासीमध्ये आहे। त्यानंतर त्यामध्ये पहा, सदस्य स्थिती त्यामध्ये भरलेलं आहे की रिक्त आहे, ते वॅकंट पोस्ट आहे त्या उपकेंद्रामध्ये किंवा ती भरलेली आहे। तर ही लिस्ट पूर्ण वॅकंट पोस्टचीच आहे, जी काय आपण ही आता पाहणार आहे। तर पहा, यामध्ये अहिल्यानगर जे आहे यामध्ये, त्यानंतर जे आहे तर प्रत्येक जिल्हे यामध्ये ॲड केलेले आहेत। सुरुवातीला पहा अमरावतीमध्ये, तर अमरावतीमध्ये जास्त यामध्ये काही दिसत नाही आहेत, अमरावतीमध्ये पण भरपूर दिसायला लागले। तर स्टार्टिंगला अमरावतीपासूनच आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, अमरावतीमध्ये जे दिलेलं आहे, तालुका आहे अचलपूर। अचलपूर तालुक्यामध्ये एकूण 3 जे आहेत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत, पाथरोट यामध्ये 3 पाथरोट एका PSC मध्ये जे 3 सब सेंटर वॅकंट आहेत। पहिला आहे कुष्टा, त्यानंतर रासेगाव, तिसरा आहे सिंधी। ठीक आहे, अशा प्रकारे त्यामध्ये तिन्ही पण हे सरकारचे स्वतःचे बिल्डिंग आहेत। त्यामध्ये हे नॉन ट्रायबल असल्यामुळं या ठिकाणी 15,000 जे वाढीव भत्ता आहे तो या ठिकाणी भेटणार नाही। ज्या ठिकाणी ट्रायबल असेल, आदिवासी भाग असेल, त्या सब सेंटरला 15,000 जे आहेत ते एक्स्ट्रा भेटतात। ठीक आहे, 40,000 प्लस 15,000, आदिवासी किंवा दुर्गम भाग जर असेल ते, तर त्यांना 15,000 एक्स्ट्रा भेटतात। अदरवाईज तुम्हाला फक्त 40,000 सॅलरी भेटेल। तुमचं इन्क्रीमेंट लागत राहील त्या ठिकाणानुसार तुम्हाला ते पण पेमेंट तुमची चालू असेल इन्क्रीमेंटनुसार। तर पाहूया आपण एखादा जिल्हा। सुरुवातीला पहा, सर्व जिल्हे त्यामध्ये चंद्रपूर आहे, धाराशिव आहे, गोंदिया आहे, पहा या ठिकाणी पुणे आहे, त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर,
जालना, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, परत रत्नागिरी, लातूर, ठीक आहे. त्यानंतर पहा नंदुरबार. तर आपण पाहायचं आहे सध्या लातूर पाहूया. तर लातूरमध्ये पहा अहमदपूर तालुका आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये जे आहे तर या ठिकाणी पहा प्रायमरी सेंटर जे आहे ते प्रायमरी सेंटर एक अंधोरी आहे आणि दुसरं किनगाव आहे, ठीक आहे. ज्यामध्ये 2 सब सेंटर आहेत, गंगा हिप्परगा आणि हिंगणगाव, हे 2 वॅकंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे औसामध्ये. तर अहमदपूरमध्ये फक्त 2च आहेत, बाकीचे जे आहेत औसामध्ये पहा औसामध्ये जवळपास 5-6 आहेत, ज्यामध्ये भाडा आहे, लांबजाना आहे, लांबजाना हे PSC आहेत सगळे, माटोळा PSC, उजनी PSC, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये कर्ला, आळमाळा, तापसी, चिंचोळी, मातोळा, नंदुरगा, आशिव, आजनसोंडा, वडाळ, ठीक आहे, वडवळ, आष्टा, ठीक आहे, हे सर्व या ठिकाणी वॅकंट आहेत. त्यानंतर देवणीमध्ये पहा, चाकूरमध्ये पण आहेत. देवणीमध्ये पहा, देवणीमध्ये जवळपास वलांडीमध्ये हे वॅकन्सी आहेत, जसं की दौनी परगा, जे दौनी परगा आहे देवणीमध्ये. त्यानंतर चौनी परगा या ठिकाणी पण ही वॅकन्सी आहे. जवळगा, त्यानंतर पुढपा हातनूरमध्ये पहा कवटा आहे, जी की जळकोटमध्ये परत 2 पडतात. जळकोटमध्ये वांजरवाडा, आणखीन हातनूर, हे जे 2 PSC तर 2मध्ये माळीपरगा आणि पाटोदा बुद्रुक या दोन्ही सब सेंटरमध्ये जे आहेत वॅकंट पोस्ट आहेत CHOचे. त्यानंतर पुढा लातूरसाठी, लातूरमध्ये पहा परत 2 आहेत, चिकुडा आणि निवळी. त्यानंतर निलंग्या तालुक्यासाठी भरपूर आहेत पहा. निलंग्यामध्ये कासार बालकुंदाचे PSI, यामध्ये खूप सारे CHOचे पोस्ट वॅकंट आहेत, ज्यामध्ये शिवूर आहे, अन्सरवाडा आहे, बहादूर आहे, शिरगाव आहे, तांबळा आहे, ठीक आहे. निलंगा झाला. त्यानंतर आहे रेणापूर, त्यानंतर आहे उदगीर. उदगीरमध्ये जवळपास 5 आहेत, ज्यामध्ये देवर्जन PSC, अंडरगोळी, नळगीर, वाडोना, बुद्रुक, ठीक आहे. तर यामध्ये पहा जे आहेत मंजूर पदे जे आहेत या ठिकाणी पहा उदगीरमध्ये जे आहे तोगरी जे आहे देवर्जनमध्ये मंजूर या ठिकाणी वॅकंट पोस्ट दिलेली आहे, ठीक आहे. ज्यामध्ये पहिला आहे तोगरी, त्यानंतर नेक्स्ट आहे हाळी, त्यानंतर आहे कासराळ, त्यानंतर कौळखेड, गुडसूर, ठीक आहे. हे सगळे ते उदगीरचे वॅकंट पोस्ट आहेत, ठीक आहे, जी की. त्यानंतर नेक्स्ट आहे नंदुरबार जिल्हा. अशा प्रकारचे पूर्ण हे पालघर जिल्हा खूप मोठे आहेत. सर्व जिल्हे यामध्ये ॲड आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास थोडेफार पोस्ट वॅकन्सी आहेत. खूप मोठी लिस्ट आहे, जवळपास 40 ही यांची लिस्ट आहे, पेजेसची लिस्ट आहे. खाली काय दिले पहा नोट, राज्यातील रिक्त उपकेंद्र आयुष्मान आरोग्य मंदिर नॉन को लोकेटेडची यादी ही जिल्ह्यामार्फत प्राप्त लाईन लिस्टच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. तर हे खालचे जे आहेत तर ट्रायबल आहेत, आदिवासी, यांना 15,000 जास्त दिले जातात. आदिवासी जे कोणी आहेत त्यांच्यासाठी, जे आदिवासी भागामध्ये तुम्ही जॉब वगैरे करत असताल तर, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पूर्ण लिस्ट आहे. कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्याचे तर पाहता येणार नाही. तुमच्या जिल्ह्याचे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही हे PDF घेऊन WhatsApp किंवा टेलिग्रामवरून घेऊन तुम्ही हे स्वतःचं पाहू शकता. कारण 15 दिवसामध्ये जाहिरात येणार आहे, ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल आणि तुमच्या एरियामधला सब सेंटर रिकामा आहे, वॅकंट आहे का नाही तुम्हाला पाहावं लागेल. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जर अभ्यास कमी केला तर मार्क कमी पडतील. मार्क कमी पडले तर तुम्हाला डिमांड तुमच्या मनाची भेटणार नाही. म्हणजे तुमच्या घरापासून जे दूर सब सेंटर आहे त्या सब सेंटरमध्ये तुम्हाला जॉब करावा लागेल. जवळ यायचं असेल घराच्या तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी पाहत राहा DMR नर्सिंग. डेली आपले काहीतरी महत्त्वाचे अपडेट वगैरे आपल्या चॅनलवर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो.